भुसावळच्या वरणगाव परिसरामध्ये अचानक जोरदार वादळी वाऱ्यामुळे धुळीचे लोट पसरले। अशातच वरणगावच्या आस्वाद हॉटेल समोरील लिंबाचं झाड कोसळल्याने 2 जण जखमी झाले। त्यातील 1 जण गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय। हवामान खात्याने दिलेल्या येलो अलर्ट नंतर वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाल्याने बाजारपेठा नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। या अवकाळी पावसामुळे आंब्याचंही मोठं नुकसान झालेलं आहे। धुळे जिल्ह्यामध्ये तोडणीला आलेला आंबा आता खराब होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरं जावं लागण्याची भीती आहे। कारण जिल्ह्याला हवामान विभागातर्फे येलो अलर्ट पावसासंदर्भात देण्यात आला, त्यामुळे अवकाळीचा फटका पुन्हा एकदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची भीती आहे। जालन्यामध्ये गोदावरी नदी कोरडी पडल्याने गोदाकाठच्या शेकडो गावांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागलेली आहे। जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही बिकट बनत चाललेला आहे। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्यात यावं अशी मागणी गोदाकाठचे ग्रामस्थ करतायत। जळगावमधल्या मसवद रेल्वे स्थानकाजवळ रुळाच्या मधोमध दगड ठेवण्यात आलेले आहेत। रेल्वे कर्मचाऱ्यांना वेळीच ही बाब लक्षात आल्यानं मोठी दुर्घटना टळलेली आहे। तातडीने कर्मचाऱ्यांनी सर्व रुळांची तपासणी केली आणि आता घातपात घडवण्याचा प्रयत्न होता की खोडसाळ पाण्याचा तपास सुरू आहे। हाँ मैं आ गया थोड़ा सा, मैं बोला देख लेता हूँ। देखो अच्छा होगा बोले कि नहीं अपन आगे भी निकाल ले सब पत्थर।